एमआयएम पक्षात मोठी फेररचना, रियाज अली शेख जिल्हाध्यक्ष तर शुएब अन्सारी शहराध्यक्षपदी विराजमान। ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मान्यतेने धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची युवा नेते इर्शादभाई जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली आहे। यात जिल्हाध्यक्षपदी रियाज अली शेख तर धुळे शहराध्यक्ष पदावर शुएब अन्सारी तर युवक जिल्हाध्यक्ष पदावर सनी वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे। धुळे शहर आणि जिल्ह्यात एमआयएम पक्षाची जोरदार संघटन बांधणीसह पक्षाची वाढ युवा नेते इर्शादभाई जहागीरदार यांच्या नेतृत्वात भक्कमपणे सुरू आहे। याच अनुषंगाने एमआयएम पक्षाचे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आज धुळ्यातील पक्षाच्या हेड ऑफिसमध्ये करण्यात आला। यावेळी उपस्थित एमआयएम पक्षाचे नेते इर्शादभाई जागीरदार, गटनेते लल्लू अन्सारी, नगरसेवक वसीम मंत्री, नगरसेवक साजिद अली साई, नगरसेवक शब्बीर पिंजारी, नगरसेवक मुखर्जी, नगरसेवक आमिर पठाण, नगरसेवक मिर्झा पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना युवा नेते इर्शादभाई जहागीर म्हणाले की एमआयएम हा सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे। येणाऱ्या काळात धुळे शहरात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे हे कार्यकर्ते काम करणार आहेत। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारक उभारणीला खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध केला। त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने हॉस्पिटल बांधावे असे आवाहन शासनाला केले। शासनाने ते मान्य केले आहे असे विधायक काम एमआय पक्षातर्फे करण्यात येतात। यापुढेही धर्मनिरपेक्ष पद्धतीने एमआयएम पक्षाचे काम सुरू राहील असे एमआय पक्षाचे नेते जहागीरदार त्यांनी यावेळी सांगितले। एमआयएम पक्षाचं शनिवारी जिल्हा अध्यक्ष म्हणून रियाज अली शेख आणि शहर अध्यक्ष म्हणून शुएब अन्सारी पायटा आणि जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून सनी वाडेकर यांचे नियुक्त्या झाले। मी सर्वप्रथम तिघ लोकांचं अभिनंदन करीतो आणि मी आपल्या माध्यमातून धुळे शहराच्या जनतेला विश्वास देतो की जे विश्वासाने तुम्ही आम्हाला 10 नगरसेवक निवडून दिले आणि आज आमची ही जी संघटनेतली टीम उभी राहिलेली आहे ती निश्चित तुमच्यासाठी रोज लढाई लढणार। रस्त्यावर पार्टी ऑफिस जे चाळीसगाव रोडला आहे तिथं रोज सकाळपासून हे लोक पक्षाचं माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं उपलब्ध राहतील। जनतेने त्याचा लाभ घ्यावा। येणाऱ्या 10 तारखेपासून SRIचा कॅम्प या ठिकाणी ऑफिसला चालू राहील। धुळे शहरातले सर्व जनतेला माझं आव्हान आहे की त्यांना SRIमध्ये कसल्याही प्रकारची अडचण आली तर त्यांनी इथं संपर्क साधावा, त्यांची अडचण इथून सोडवली जाईल। एमआयएम पार्टीने महाराष्ट्रासाठी एक ॲप बनवलं आहे। त्या ॲप माध्यमातून SRIच्या अनेक गोष्टी आसान करण्याचं काम झालेलं आहे। आमची काही टीम हैदराबादला जाऊन त्याची ट्रेनिंग पण घेऊन आलेली आहे आणि येणाऱ्या काळात SRIमध्ये निश्चित आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल या ॲपच्या माध्यमातून। आणि आमचे हे लोक मला पूर्ण खात्रीने हे लोक जनतेचे काम करतील हे मी आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देतो। तुम्ही आता आंदोलन झालेले 15 दिवस होत आलेले, आमचं हायकोर्टातलं पिटिशन तयार होत आहे। काही टेक्निकल गोष्टी राहिलेल्या त्याच्यातले ते पेपर्स आम्हाला प्राप्त झाल्यावर औरंगाबाद हायकोर्ट यांनी संभाजीनगरला या खंडपीठात हे पिटिशन टाकलं जाईल आणि मला पूर्ण विश्वास आहे न्यायदेवतेवर की ह्याच्यात एमआयएम पक्षाला विजय मिळेल।